दाखल झाले आपण पाहतोय. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा पहिलं षटक गोलंदाजी ट्रॅकवरती अर्जुन निरगुडा. यावेळेस मात्र आपण जर का पाहिलं गेला पंचांच्या उजव्या एसटीकडून मात्र सज्ज होईल. पंचांचा ग्रीन कंदील सामन्याला सुरुवात होईल आणि सुपर टेनचा पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये. पहिलाच फुल टॉस इथून पाहावं लागेल. पंचांनी इथं घोषित केलाय इट इज अ नो चेंडू आणि नशिबाची साथ खराब चेंडू फेकला होता मात्र त्यावरती मोठा फटका आला नाही आणि इथून फ्रीडची संधी असेल. कमालीचा चेंडू होता, प्रॉपर टायमिंग करता आलं नाही. फलंदाज वैभव खंडवील आपण पाहतोय. जर का बॅटच्या मधोमध चेंडू आला असताना तर निश्चित स्वरूपात आउट ऑफ पार आपल्याला पाहायला मिळाला असता. मात्र तसं घडलं नाहीये. चेंडूमध्ये प्रचंड वेग होता आणि त्या कारणास्तव कुठे का होईना डॉट चेंडू आपण पाहतोय. मात्र एक अतिरिक्त धावेनं अकाउंट ओपन झालंय. पुन्हा एकदा लोअर फुल टॉस कमालीचा फटका मिडॉन क्षेत्रामधून मात्र चेंडूला फेकून दिलं. मिड विकेटचं क्षेत्ररक्षण चेंडू पर्यंत पोहोचेल तोपर्यंत एक सिंगल धाव. 4 षटकांचा सामना आणि या 4 षटकामध्ये अद्यापर्यंत आपण पाहिलं सकाळचं वातावरण थोडंसं दमट वातावरण आपण पाहतोय आणि त्या सकाळच्या सत्रामध्ये कितपत चांगली बॅटिंग केली जाईल तामसई बी टीमच्या माध्यमातून हे देखील पाहावं लागेल. ऑनस्ट्राईकवरती सामना करेल विशाल पारदे. पहिल्या चेंडूचा आपण पाहतोय. गोलंदाज अर्जुन निरगुडा. पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. चेंडूमध्ये प्रचंड वेग होता. बॅट आणि चेंडूचा स्पार्स संपर्क जुळला नाही आणि डॉट चेंडू संगता. एका ट्रॉफीसाठी हा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये. जिंकलात तर या स्पर्धेमध्ये कायम टिकून राहील, हरलात तर या स्पर्धेला निरोप देईल. मात्र कोणता संघ पुढे वाटचाल करेल हे आपल्याला निश्चित स्वरूपात अंतिम षटकामध्ये पाहायला मिळेल. पुन्हा एकदा बॅटचा पेस कोलला जातोय. चेंडू भरपूर काळ हवेमध्ये. चेंडू खाली क्षेत्ररक्षण प्रयत्न लाजबाब आणि कमालीचा झेल टिपला जातोय. पहिला धक्का लागेल बॅटिंग करत असताना तामसई बी टीमला. निश्चित स्वरूपात आपण पाहतोय ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी मालिकेवीरसाठी स्पोर्ट्स सायकल आम्हाला पुरस्कृत केले गेले आहेत. सन्माननीय संतोष शेटखेर यांचं देखील शुभागमन झालंय. त्यांना देखील विनंती असेल की व्यासपीठावरती येऊन मात्र विराजमान व्हायचंय. आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत असेल या मंचकावरती. कारण आपली जागा इतरत्र नसून आमच्या मंचकावरती आणि या मॅचचा आनंद घेण्यासाठी आपल्याला देखील विनंती असेल. जाऊया मॅचच्या दिशेनं. ज्या ठिकाणी पहिला करारा झटका लागला आपण पाहतोय तामसई बी टीमला आपण पाहिलं गेला फक्त 2 या धावसंख्येवरती. कमालीची गोलंदाजी करत असताना अर्जुन निरगुडाला आपण पाहतोय. काल देखील तन्वी 11 चिंचवली संघ आपण पाहिला मात्र तो संघ परास्त झाला आणि त्याच गावातील हा चिंचवली फोर संघ आपण पाहतोय. कुठे का होईना फार चांगला खेळ राहिला आपण अद्यापर्यंत चिंचवली टीमच्या माध्यमातून. मात्र समोर देखील तेवढा चांगला संघ आपण पाहतोय जे वागोवा तामसई बी टीम. अद्यापर्यंत संघर्ष करावा लागेल. न्यू बॅट्समन इंडियन नंबर 3 सडिया संदेश उघडे ऑन स्ट्राईकवरती आपण पाहतोय. डावकरी आताचा एक विस्फोटक फलंदाज संदेशसाठी पहिला चेंडू आपण पाहिला गेला. प्रचंड वेगवान चेंडूची सफर. गुडलेन स्पॉटवरती चेंडू आदळल्यानंतर सरळ विकेट किपरच्या हातामध्ये विसवला गेला आणि डॉट चेंडू संगता. एक डॉट चेंडू दबाव निर्माण करेल. अद्यापर्यंत या षटकातील 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय आणि फार चांगली गोलंदाजी मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आणि त्यामध्ये पॉवरफुल गोलंदाजी अद्यापर्यंत पाहायला मिळाल्या. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेन त्यावरती प्रहार. इथून मात्र एक टप्पा घेत चेंडू जाईल. खेळाडू कक्षाला सलामी देत 4 धावांसाठी हा बिग हिट चौकार. अप्रतिम ज्या रीतीने फटका सजवला शॉर्ट ऑफ लेन होता त्यावरती पूर्णपणे हवी झाला फलंदाज संदेश उघड्या आणि इथून मात्र चौकारांना आपल्या डावाची सुरुवात केली. फार चांगला डाव सावरला जाईल का गोलंदाज कमबॅक करेल. पुन्हा एकदा प्रचंड वेगवान अप्परकटचा सुंदर फटका फाइनली ग्रीजनचं टार्गेट केलं जात आहे आणि यावेळेस मात्र चेंडू मैदानाला गुदगुल्या करत सीमा पार 4 धावांसाठी हा शानदार चौकार. षटक क्रमांक पहिला या ठिकाणी समाप्त झालाय. सुरुवातीच्या 4 चेंडूवरती बोलबाला राहिला गोलंदाजाचा. अंतिम 2 चेंडूवरती 2 चौकार आणि त्या कारणास्तव संघाची टोटल धावसंख्या 1 गडी बाद तामसई बी टीम जाऊन पोहोचले 10 अंकावरती. क्या बात आहे.
अप्रतिम आपण पाहतो ज्या ठिकाणी पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. संघाची टोटल धावसंख्या 10 या अंकावरती आहे आणि पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना तामसई संघ आपण पाहतोय संघर्ष जरूर पाहायला मिळाला आहे. दुसरं षटक यावेळेस आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवरती आहे. ओमकार गावंड्याला आपण पाहतोय कमबॅकिंग षटकाची अत्यंत गरज राहील. ज्या ठिकाणी पहिल्या पूर्वार्धामध्ये तामसई टीमने जर का 40-45 धाबा जरी बनवल्या तरी देखील त्या डिफेन्स करण्याची ताकद हा तामसई संघ ठेवू शकतो. कारण गोलंदाजी तेवढीच चांगली आपल्याला उत्तरार्धामध्ये या टीमची आपल्याला पाहायला मिळेल. ज्या अनुषंगाने सुरुवात फार चांगली केली आपण पाहिलं गेलं अर्जुन निरगुडांना 4 चेंडू सुरेख फेकल्या, मात्र त्यानंतरच्या अंतिम 2 चेंडूवरती जे 2 चौकार लागले गेल्या तिथून मात्र थोडंसं का होईना वर्चस्व निर्माण करत असताना जे वाघोबा तामसई बी टीमला आपण पाहतोय इथून मात्र ॲज अ ओपनर वैभव खंडवीकडून अपेक्षा वाढल्या असतील. सलामीसाठी आलाय मैदानाच्या आतमध्ये, इथून मात्र चांगला खेळ करणं देखील तेवढेच गरजेचं राहील. ज्या अनुषंगाने संदेश उगडेने बॅटिंग केली लाजबाब, त्याने 3 चेंडूचा सामना केला. पहिला चेंडू डॉट खेळला आणि त्यानंतरच्या 2 चेंडूवरती 2 चौकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिले आहेत. दुसरं अस्त्र गोलंदाजी ट्रॅकवरती ओमकार गावंडा यावेळेस मात्र सज्ज होईल. अतिशय वेगवान चेंडूची सफर आणि इथून जर का पाहिलं गेलं पंच आम्हाला सांगतात इट इज अ वाईट चेंडू आणि अतिरिक्त धाबेना संघाची टोटल धावसंख्या 11 या अंकावरती आहे. इथून मात्र एक्स्ट्रा स्वरूपात एक सिंगल धाव जोडली जाईल. कुठे का होईना संघर्ष जरूर पाहायला मिळेल. ज्या अनुषंगाने दोन संघ एकमेकांच्या अगेन्स्ट मैदानाच्या आतमध्ये झुंज देत असताना पुन्हा एकदा मात्र अवे फ्रॉम द बॉडी हा बॅक टू बॅक दुसरा खराब चेंडू गोलंदाज ओमकारच्या माध्यमातून. इथून मात्र थोडंसं का होईना लाईन चेंज करावी लागेल. ज्या अनुषंगाने 2 चेंडू फेकले सुरेख होत्या, मात्र लाईन खराब आणि त्या कारणास्तव संघाची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचल्या 12 या अंकावरती. म्हणजे संघर्ष मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. ज्या ठिकाणी आपण पाहिलं गेलं चिंचवली टीम मध्ये उत्तरार्धामध्ये दशरथ सारखा फलंदाज देखील आपल्याला पाहायला मिळेल, ज्याने जबरदस्त खेळ दाखवला होता पहिल्या दिवसामध्ये. पुन्हा एकदा बॅटची लिडिंग एज फर्स्ट स्लिप मध्ये जबरदस्त क्षेत्ररक्षण आणि तोपर्यंत रिस्की धाव मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केली जाईल आणि एका धाबेनं स्ट्राईक रोटेट होईल. स्ट्राईक ऑनवर ते पुन्हा एकदा संदेश उघड्या ज्याने 2 चौकार ठोकलेत. अद्यापर्यंत चांगला खेळ राहिला गेला आपण पाहतोय. एक डावकरी हाताचा फलंदाज संकटमोचक बनेल का मैदानाच्या आतमध्ये हे देखील पाहावं लागेल. अद्यापर्यंत आपण जर का विचार केला गेला थोडीशी शांत संयमी सुरुवात मैदानाच्या आतमध्ये. मोठे फटके येत नाहीये, डबल सिंगलला प्राधान्य द्यात. कुठे का होईना डबल आकार देण्याचा प्रयत्न केला जातोय. गोलंदाजाचा विचार केला गेला अद्यापर्यंत 3 चेंडूची सफर राहिली आहे, त्यामध्ये 2 खराब चेंडू फेकले आहेत. म्हणजे अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी असलेल्या षटकातील आपण पाहतोय. क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमसाठी थोडंसं का होईना मात्र डोकेदुखी ठरत असेल. ज्या अनुषंगानं लेफ्टी राईटी मैदानाच्या आउटमध्ये कॉम्बिनेशन आपण पाहतोय. पुन्हा एकदा कमालीचा फटका ऑन साईडला, गॅप भरपूर मोठी, मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण चेंडू उचलून फेकी करेल तोपर्यंत मिळेल एक सिंगल धाव आणि एका धाबीसाठी संघर्ष केला जातो मैदानाच्या आतमध्ये. कारण गोलंदाजी तेवढी चांगली आपण पाहतोय, क्षेत्ररक्षण देखील तेवढं सुंदर राहिले गेल्या आणि एका धाबेनं संघाची टोटल धावसंख्या 1 गडी बाद असताना तामसई बी टीम जाऊन पोहोचले 14 या अंकावरती. इथून वैभव खंडवीला मात्र चांगला खेळ करावा लागेल. ज्या अनुषंगानं ॲज अ ओपनर म्हणून मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय, इथून मात्र चांगली बॅटिंग करण्याचे मात्र त्याच्यावरती मात्र पूर्णपणे जिम्मेदारी आली असेल. ज्या अनुषंगानं गोलंदाजी केली जाते अद्यापर्यंत फार चांगली आपण पाहतोय. पुन्हा एकदा लोवर फुल टॉस, मात्र बॅटची लिडिंग एज फर्स्ट स्लिप मधून आपण गॅप काढली गेल्या आणि यावेळेस मात्र पाहावं लागेल शेवटच्या मुवमेंटला चेंडू अडवला जातोय तोपर्यंत 2 धावा मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केल्या गेल्यात. या 2 धाबेनं संघाची टोटल धावसंख्या आपण पाहिली गेली तब्बल 16 या अंकावरती. फार चांगली धावसंख्या पाहायला मिळते. कुठे का होईना मोठे फटके येत नाही, बिगिट येत नाही, मात्र डबल सिंगलला प्राधान्य दिले जात आहे आणि त्या कारणास्तव धावसंख्या पुढे जात असताना आपण पाहतोय गोलंदाज ओमकार यावेळेस मात्र सज्ज होईल. पुन्हा एकदा फुल टॉस आणि पुन्हा एकदा मात्र प्रॉपर टायमिंग जळलं नाही आणि तोपर्यंत एक सिंगल आपण पाहतोय. गोलंदाजाचा विचार केला गेला ज्या रीतीने चेंडू फेकले जातात थोडासा स्विंग पाहायला मिळतो आणि त्या कारणास्तव प्रॉपर टायमिंग करता येत नाही आणि त्या कारणास्तव कुठे का होईना 17 या अंकावरती धावसंख्या जाऊन पोहोचली. अशुभ आकडा आपण पाहतोय. 17चा खतरा कोणत्या टीमच्या बाजूला लागेल हे देखील पाहावं लागेल. समोर डावकरी हाताचा फलंदाज संदेश उघड्या इथून आक्रमण करेल का? ज्या रीतीने पहिल्या षटकामध्ये अंतिम 2 चेंडूवरती 2 चौकार ठोकले होत्या आणि इथून मात्र पूर्णपणे स्वतःवरती विश्वास ठेवून स्वतःला सिद्ध करावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. अद्यापर्यंत गोलंदाज फार चांगली गोलंदाजी करत असताना ओमकारला आपण पाहतोय. संदेशासाठी हा वेगवान चेंडू ब्लॉकॉलची सफर राहिले गेल्या आणि इथून मात्र डॉट चेंडू सांगता कमालीची आणि कमबॅकिंग गोलंदाजी. ज्या रीतीनं पहिलं षटक फेकलं अर्जुन निरगुडानं त्याने धावा खर्च केले होते 10
आणि त्यानंतर मात्र कुठे का होईना फार चांगलं कमबॅक करून देत असताना अद्यापपर्यंत गोलंदाज ओमकारला पाठतोय. अंतिम चेंडू या षटकातील कशा रीतीने फेकला जाईल हे देखील पाहावं लागेल. पुन्हा एकदा लोअर फुल टॉस ऑन साइडला आपण पाहतो लॉंगांचं क्षेत्ररक्षण चेंडू पर्यंत येईल तोपर्यंत मिळेल एक सिंगल धाव. संदेश उघडेना स्वतः पुढे स्ट्राईक जरूर ठेवल्या. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 2 षटकांच्या अखेरीस संघाची टोटल धावसंख्या जाणून पोहोचली 18 या अंकावरती. क्या बात आहे. आपण पाहतोय ज्या ठिकाणी 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय अद्यापर्यंत शांत संयमी खेळ तामसे बी टीमच्या माध्यमातून. पहिल्या षटकामध्ये 10 धाबा जरूर आल्या मात्र त्यानंतर फार चांगलं कमबॅक केला ओमकार गावंड्यानं ज्यानं धाबा खर्च केल्या 8 आपण पाहतोय. तिसरं षटक यावेळेस आपण पाहतोय सदा वारगडाला गोलंदाजी ट्रॅक वरती ज्यानं पहिल्या दिवसामध्ये फार चांगला खेळ दाखवला होता आणि इथून पाहावं लागेल हा सामना विचार केला गेला डू ऑर डायची लढाई मैदानाच्या आतमध्ये करूया मरोची स्थिती असेल. इथून पुन्हा एकदा अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न आणि इथून बॅट आणि चेंडूचा फारसा संपर्क जुळत नाहीये आणि डॉट चेंडू संख्या म्हणजे कुठे का होईना फार चांगले कमबॅकिंग गोलंदाजी इथून अटॅकिंग मोड मध्ये फलंदाजाला मात्र आक्रमण करणं तेवढंच गरजेचं राहील. कारण पुन्हा एकदा आपण पाहिलं गेला प्रचंड वेगवान चेंडू पंचांकडे दाद जरूर मागितल्या जात्या मात्र डॉट चेंडू संख्या फार चांगली गोलंदाजी आपण पाहतोय ज्या अनुषंगाने सामना महत्वाचा आहे मैदानाच्या आतमध्ये. कारण जिंकलात तर एका ट्रॉफीचा हकदार राहील हरलात तर या स्पर्धेचे 365 दिवस वाट पाहावी लागेल. पुन्हा एकदा बॅटची टॉपेज कमालीचा फटका आपण पाहतोय. शक्तीपेक्षा युक्तीचा वापर केला गेला आणि चेंडूला हलक्याशा हाताने खेळून काढला गेला. पाइंडलेग रिजनला टार्गेट केला आणि चेंडू सीमा पार 4 धाबींसाठी हा शानदार चौकार. अप्रतिम आपण पाहतोय शेवटच्या मुमेंटला का होईना बॅटचा फेस कोला ज्या रीतीने चेंडू फेकला होता आणि फाईनलेग रिजनला टार्गेट केला. जबरदस्त चेंडू 4 धाबींसाठी आणि या 4 धाबीनं संघाची टोटल धावसंख्या 22 अंकावरती गोलंदाज सदाना अद्यापर्यंत 3 चेंडू फेकी केलेत आणि 4 धाबा खर्च केल्यात. पुन्हा एकदा त्याच रिजन मध्ये मात्र क्षेत्ररक्षण तैनात असेल आणि कमालीचा झेल टिपला जातोय. आपण पाहिलं गेलं ओमकारच्या माध्यमातून आणि धक्का क्रमांक 2 बॅटिंग करत असताना तामसाई टीमला. अप्रतिम आपण पाहतोय लाजवाब झेल टिपला गेला ओमकार गावंड्यानं आपण पाहिलं गेला आणि इथून मात्र दुसरा करारा झटका लागला गेला. आपण पाहतोय तामसे बी टीमला 22 अंकावरती न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये 4थ्या क्रमांकावरती नरेश पारदे. अद्यापर्यंत 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय आणि इथून मात्र 2 चेंडूचा खेळ बाकी असेल या षटकातील. गोलंदाज सदाला पाहतोय फार चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाल्या. पुन्हा एकदा मात्र आडव्या बॅटना पाइंडलेग रिजनचं टार्गेट आणि इथून पाहावं लागलं क्षेत्ररक्षण ओमकारच्या पात्यापासून लाजवाब क्षेत्ररक्षण आणि तोपर्यंत 2 धाबा जरूर आपल्या टीमसाठी 2 धाबा देखील वाचवल्यात ज्या रीतीने एफर्ट दाखवले जातात कारण त्यांना माहिती आहे सामना फार महत्वाचा आहे. एका धाबेसाठी संघर्ष केला जाईल. आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये इथून जिंकलात तर निश्चित स्वरूपात एका ट्रॉफीचा हकदार राहील. कोणता संघ असेल तो निश्चित स्वरूपात सुपर 5 मध्ये दाखल होईल. ही लढाई त्यासाठी मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेन कमालीचा फटका मिड विकेटला क्लिअर करत आउट ऑफ द पार. इट इज अ मॅक्झिमम 6 रन. क्या बात आहे. अप्रतिम संगीत अखंड महाराष्ट्राच्या आराध्य दैवत राजे शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा गुणगान गाणारे संगीत आपण ऐकलं RSDच्या नाना खंडवीच्या माध्यमातून. ज्या ठिकाणी 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय पहिल्या पूर्वार्धामध्ये तामसे बी टीम जाऊन पोहोचले 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 30 अंकावरती 10च्या सरासरीने का होईना धावसंख्या मात्र पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न केला जातोय. कारण तामसे टीमला देखील माहिती आहे 40-45 धावा जरी बनल्या तरी सुद्धा त्या डिफेन्स करण्याची ताकद
उत्तरार्धामध्ये ठेवली जाईल. 30 धावा आपल्याला पाहायला मिळाला. आपण पाहतोय पहिले षटक फेकले होतं अर्जुन निरगुडानं. त्या पॉवर सर्कलच्या षटकामध्ये 10 धावा देत एक सफलता प्राप्त केली होती. ओमकार गावंडानं फार चांगली गोलंदाजी केली, ज्याने 8 धावा खर्च केल्या. आणि तिसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा सदावरती अंतिम चेंडूवरती षटकार आणि त्याच्या जोरावरती त्याने धावा खर्च केल्या 12. आणि इथून 3 षटकांचं समीकरण समाप्त झालंय आणि संघाची टोटल धावसंख्या 2 गडी बाद जे वाघोबा तामसे बी टीम जाऊन पोहोचले 30 या अंकावरती. म्हणजे अद्यापही 6 चेंडूचा खेळ बाकी असेल. या 6 चेंडूमध्ये अंतिम निश्चित स्वरूपात आक्रमण करावं लागेल तामसे टीमला. या 6 चेंडूमध्ये जरी का 15 ते 16 धावा जरी बनवल्या तरी सुद्धा एक सन्मानजनक धावसंख्या बनवली जाईल. आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिले गेले अंतिम षटक गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहतोय दशरथ बांगारिया ज्याने अक्षरशः पहिला दिवस गाजवला. आपण पाहतोय आपण जर का पाहिला गेला सुपर 10 साठी त्यांचा सामना पण पाहिला होता मोरिया एरमाल टीमच्या अगेन्स्ट, ज्या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती जेल सोडला होता आणि त्यानंतर मात्र जो काय खेळ दाखवला होता दशरथ बांगारीने तिथून सामना जिंकून दिला होता. मात्र इथून गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. अंतिम स्लॉगरचं हाणामारीचं षटक, यामध्ये हाणामारी करू दिली जाईल का हे देखील पाहावं लागेल. ऍज अ ओपनर अद्यापही ऑन स्ट्राईक वरती वैभव खंडवे शांत संयमाने खेळ करत असताना पहिला चेंडू आपण पाहतो बॅटची लिडिंग आहेत. चेंडू भरपूर काळ हवेमध्ये चेंडूकडे क्षेत्ररक्षण ओमकार यावेळेस चुकी करणार नाही. हा दुसरा जल टिपला जातोय ओमकारच्या माध्यमातून. सफलता क्रमांक 3 आणि तिसरा करारा झटका बॅटिंग करत असताना तामसे टीमला 30 या अंकावरती. अप्रतिम आपण पाहतोय फार चांगली सुरुवात गोलंदाज आपण पाहिले दशरथ बांगारीच्या माध्यमातून अंतिम षटकामध्ये आणि पहिल्या चेंडूवरती मात्र विकेटचं पतन. पहिल्या पूर्वार्धातील अंतिम 5 चेंडूचा खेळ बाकी असेल आणि 5 चेंडूमध्ये चांगली धावसंख्या बनवावी लागेल. ऑनस्ट्राईकवरती फलंदाज प्रभाकर सप्रा आपण पाहतोय. प्रभाकर साठी हा पहिला चेंडू कमालीचा फटका ऑन साइडला लॉंग ऑनला क्लिअर करत बिग हिट 6 धाब्यांसाठी हा शानदार षटकार. क्या बात आहे. अप्रतिम संगीत परमेशजी माळी या सरांचा आवाज आपण ऐकलात. सध्याच्या घडीला ट्रेंडिंग सॉन्ग आपण पाहतोय. संघाची टोटल धावसंख्या षटकाराच्या साहाय्याने तब्बल 36 या अंकावरती. गतीमध्ये परिवर्तन स्लोवर रित्या चेंडू फेकला, ज्या रीतीने मागच्या चेंडूवरती षटकार ठोकला गोलंदाजांना फलंदाजाची शैली ओळखली आणि त्यानंतर फिंगर रोल केल्या आणि अप्रतिम चेंडू फेकला गेला आणि इथून डॉट चेंडू सांगता सातत्यानं अशा रीतीने व्हेरिएशन करण्याची क्षमता गोलंदाजामध्ये जर का असली तर फलंदाजाला शांत ठेवू शकतो. पुन्हा एकदा कमालीचा फटका लॉंग ऑन क्षेत्रामध्ये यावेळेस अर्जुनला पाहतोय फार सुंदर क्षेत्ररक्षण, फेकी थोडीशी खराब आणि तोपर्यंत आपण जर का पाहिलं गेला मिळेल एक सिंगल धाब. या सिंगलच्या साहाय्यानं 37 धाबा आपल्याला पाहायला मिळाल्यात. पहिल्या पूर्वार्धातील आपण जर का पाहिलं गेलं अंतिम 2 चेंडूचा खेळ बाकी असेल आणि या 2 चेंडूवरती किती धावेंची मोहर लावली जाईल. ऑनर्स यावरती नरेश पारधी ज्याने एक षटकार जरूर ठोकलाय, मात्र इथून या 2 चेंडूवरती एखादा विकेट मारेल का हा देखील फार मोठा प्रश्नचिन्ह असेल. का गोलंदाज दशरथ बांगारे पुन्हा एकदा कमबॅक करून देईल. लोबर फुलटॉस कमालीचा फटका, गॅप भरपूर मोठी त्या ठिकाणी ओमकारला पाहतोय लाजवाब क्षेत्ररक्षण आणि शेवटच्या मोमेंटला चेंडू अडवला जातोय आणि तोपर्यंत 2 धावा. अतिशय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. आज कुठे का होईना ज्या ज्या क्षेत्रामध्ये ओमकारला पाहतोय त्या त्या क्षेत्रामध्ये चेंडूच गेले जातात आणि क्षेत्ररक्षण देखील तेवढं चांगलं राहिलं गेलंय. कारण अद्यापर्यंत 2 झेल ओमकारच्या माध्यमातून टिपले गेले आहेत. संघाची टोटल धावसंख्या 39 अंकावरती. अंतिम टार्गेट सेट बॉल मैदानाच्या आतमध्ये फेकला जाईल आणि या चेंडूवरती किती धावेंची मोहर लागली जाईल हे देखील पाहावं लागेल. गतीमध्ये परिवर्तन कमालीचा चेंडू फेकला जातोय. पहिल्या पूर्वार्धाचा खेळ समाप्त झालाय. संघाची टोटल 39 धावा. उत्तरार्धामध्ये 24 चेंडू आणि कंपल्सरी 40 धावसंख्येची गरज असेल. 10ची सरासरी राखली गेली आपण पाहतोय. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल आपण पाहतोय सुपर 10 चा दुसरा सामना साही स्टार धोदानी आणि त्याच्या अगेन्स्ट फाईट करेल आपण पाहतोय चेरवली. हा पहिला कॉल असेल टॉस साठी मात्र रिपोर्ट करायचा आहे.
यस, थँक्यू स्वप्नीलचा सकाळच्या सत्रामध्ये आवाज ऐकायला मिळाला. प्रेक्षकांना घर बसल्या तुम्ही एन्जॉय करत असता. फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून आमच्या समेत आज जोडले गेले रामदास दादा असतील, त्यानंतर कृष्णा आणि बारक्या या तिन्ही व्यक्तींचा मनपूर्वक आभार. सकाळच्या सत्रामध्ये पहिली मॅच पाहू शकाल, मेगा फिनालेची सुपर 10ची पहिली मॅच पाहायला मिळते आपल्याला. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरुमे देव सर्व काय सुसर्वदा. प्रथमतः 4 भेद 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती बाप्पा तुला वंदन करूया. स्पर्धेला पुन्हा एकदा सुरुवात करतोय बघा. महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवछत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुद्रा करूया आणि पुन्हा एकदा या स्पर्धेला सुरुवात करतोय. मी प्रकाश भगत मॅम करंबेली यांच्या सकाळच्या सत्रामध्ये पहिल्या इनिंगमध्ये आवाज ऐकला तुम्ही. स्वप्नील या माझे बंधूचा आवाज तुम्ही ऐकला. मॅन फ्रॉम भेकरा. ताकदवर दोन टीम पाहू शकाल. पहिल्या सामन्याला सुरुवात झाली. 24 चेंडूचा पहिल्या इनिंग मध्ये खेळ दाखवला जय वाघोबा बी टीमनं आणि तब्बल 39 धाबा टोकल्या बघा. पहिल्या इनिंग मध्ये 40 धाबांचा लक्ष्य ठेवलाय बघा. दुसऱ्या इनिंग मध्ये ओपनिंग ब्लास्टरचे मैदानामध्ये जोडे दाखल झाले. ऑन स्ट्राईक वरती दशरथ बांगारी, नॉन स्ट्राईक एंड वरती तुम्ही पाहू शकाल सदा बांगारी हा खेळाडू. दोन खेळाडू पाहू शकाल. सदा बारगडा. चांगली सुरुवात सकाळच्या सत्रामध्ये. 40 धाबा म्हणजे 10.00 चे प्रति ओव्हर षटकामध्ये तुम्हाला रिक्वायर्ड रन बनवायच्या धावा. पहिला गोलंदाज जय भागोबा तामसे संघाकडे नरेश पारधी. पहिलाच बॉल हवेमध्ये. मिड ऑफचा फिल्डर आहे संदेश, चुकी करणार नाही. गोल्डन विकेट पहिल्याच बॉल वरती आल्या महागारी परतावं लागलं. गोल्डन विकेट म्हणली जाईल चिंचवली संघाची. पहिला झटका लागलाय. दशरथ बांगारी बॅक टू द डगआउट. चला नेक्स्ट सामन्याचा टॉस केला जाईल बघा. लक्ष असू द्या. चेरवली जयेंद्रचा संघ असेल आणि साई स्टार धोदानी संघ बघा उपस्थित आहे बघा. चेरवली संघ आपण या लगेच टॉस बॉक्स मध्ये आपला कॅप्टन पाठवायचा प्लीज. नेक्स्ट मॅच साठी टॉस केला जाईल बघा. लक्ष असू द्या. आणि टाइम अलर्ट असणे बघा दोन्ही टीमला. या देखील सामना सुरू असताना जय भागोबा बी टीमला देखील तामसाई टीमला देखील टाइम अलर्ट असणे बघा. 3 षटक तुम्हाला 15 मिनिटांमध्ये संपवावे लागतील. पहिला झटका लागला. पहिल्या बॉलवरती अतिशय चांगला चेंडू रिलीज केला होता अगदी गोल्डन स्पॉट वरती. त्यानंतर बॅटचा प्रॉपर टायमिंग झाला नाहीये आणि शॉट मिडऑफचा फिल्डर होता संदेश. फार चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले सकाळच्या सत्रामध्ये. पहिल्या इनिंग मध्ये देखील ओमकारनं फार चांगलं क्षेत्ररक्षण दाखवलं बघा. जिथे 1-2 धावा होते तिथे चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय ओमकारच्या माध्यमातून. आता तोच ऍज नंबर 3 साठी आलाय. ऑन स्ट्राईक वरती इन ऍक्शन मध्ये पाहू शकाल. डावकृतीचा फलंदाज घातकी फलंदाज. टॅपिंग क्रिकेट पाहायला मिळाला. हलकीशी कडा लागली होती. यष्टीरक्षक विशालला पाहू शकाल. जेल सोडला गेलाय आणि एका जेलची आता किंमत तुम्हाला मोजावी लागेल. कालच्या दिवसामध्ये देखील ज्या खेळाडूचा जेल सोडला त्यानं मात्र चांगलं काम पाहायला मिळालं. त्या खेळाडूचं फार चांगली फटकेबाजी पाहायला मिळाली. कालच्या दिवसामध्ये अव्वल दर्जाची टीम पाहू शकाल. आदिवासी समाजाचे चांगले टीम होत्या कालच्या दिवसामध्ये. फार चांगला खेळ दाखवला कालच्या दिवसामध्ये देखील. डॉट बॉलने सुरुवात. फुल टॉस बॉल. बॅटची कडा पुन्हा एकदा. खराब क्षेत्ररक्षण. थर्डमॅन दिशेमध्ये चेंडू ट्रॅव्हल होत आहे. 1 बाउंस सीमा पार. मिळतील या 4 धावा. बघा रेफर केलाय बघा हाईट फॅक्टरचा. यस डेफिनेटली पंचांचा इथे रेफर केलाय बघा. ऑन स्क्रीन वरती चेक केलं जाईल. फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून तुम्ही घर बसल्या प्रेक्षक आनंद घेतात बघा. चांगली क्लॅरिटी चांगली क्वालिटी पाहायला मिळते तुम्हाला. यस नो बॉल असेल बघा. कमरेच्या वरती चेंडू आहे बघा. हाईट जास्त असल्यामुळे तुम्हाला या इथे 1+4 अशा 5 धावा मिळतील तिसऱ्या बॉल वरती. ओमकारच्या बॅटमधनं बॅटची कडा लागली होती. क्षेत्ररक्षण देखील फंबलिंग पाहायला मिळालं. गॅदर करता आलं नाही यष्टीरक्षकाला आणि ते थर्डमॅन दिशेमध्ये चौकार पाहायला मिळालाय. पहिला चौकार सेकंड पूर्वार्धामधला ओमकारच्या बॅटमधनं पाहायला मिळाला. पुढचा बॉल नामी संधी असणे बघा. फ्रीडची संधी ओमकार या खेळाडूला. धावपलकावरती धावा लागल्या गेल्या. 5 धावा. फ्रीट बॉल पुढचा बॉल. नरेश पारधी चुकी केली बघा. 2 चेंडूवरती बॅटची कडा फ्रीट असणार बघा. विकेट मिळणार नाही. काय गरज होती नॉन स्ट्राईक खेळाडूला येण्याची.
धाव झाली नसती आणि ते पुन्हा एकदा चूक पाहायला मिळाली आणि इथे दुसरा गडी गारद झाला. रनआउटचा शिकार बनलाय पहिला खेळाडू आणि दुसरा झटका लागलाय चिंचवली 4 या टीमला. खराब इथे कॉलिंग पाहायला मिळाले. सध्या बारगडा काही गरज नव्हती बघा. पुढचा बॉल फ्री असून सुद्धा फक्त रनआउटच्या स्वरूपात बाद केले जाते, परंतु रनआउट झालाय बघा. खराब कॉलिंग पाहायला मिळाली. नॉन स्ट्राईक यांचा खेळाडू सध्या बारगडा परतलाय डगआउट मध्ये. 0 धावसंख्येवरती ॲज ओपनिंग साठी आलेले दोन्ही खेळाडू 0 धावसंख्येवरती डगआउट मध्ये परतले. सस्त्यामध्ये बाद केले बघा. दशरथ बांगारीचा विचार केला. मोरिया 11 एरमाळ संघाविरुद्ध काय फटकेबाजी दाखवली त्या खेळाडूनं आणि आजच्या सुपर 10च्या पहिल्याच सामन्यामध्ये 0 धावसंख्येवरती डक विकेट म्हटली जाईल. हो टॅपिंग क्रिकेट पाहायला मिळालाय. शॉर्ट मिडॉनचा फिल्डर आहे. शतरक्षक येतोय लॉंगॉन मधून. चेंडू उचलणार फेकणार मिळेल एक सिंगल धाव. सिंगलच्या मदतीने धावपलकावरती धावा पाहायला मिळत आहे. चिंचवली 4 टीमच्या 2 गडी बाद असताना 6 धावा धावपलकावरती. पहिले मेंडेटरी पॉवर प्ले षटक असणार. राईट आणि लेफ्ट कॉम्बिनेशन तुम्ही पाहू शकाल खेळपट्टीवरती. आता नवीन फलंदाज दाखल झाला गेला बघा अर्जुन निरगुडा. 4थ्या क्रमांकावरती चांगली संकटमोचक बनावा लागेल. लक्ष सोपं आहे बघा. 40 धावा बनवायच्या तुम्हाला. प्रति ओव्हर मध्ये 10 धावा जरी आल्या तरी सामना सहजरीतीने जिंकू शकतो, परंतु इथे पहिल्याच षटकामध्ये दबाव निर्माण केला बघा चिंचवली 4 टीमला. 2 विकेट गेल्यानंतर चांगला यावेळी चेंडू होता. अगदी बाउन्स पाहायला मिळाला नाही. अगदी खालून चेंडू निघून गेला यष्टीरक्षच्या हातामध्ये. किरणला पाहू शकाल यष्टीरक्षक हातामध्ये विसावला गेला चेंडू. या षटकामधला अंतिम बॉल असेल बघा. अंतिम बॉल वरती एखादा मोठा फटका येणं फार गरजेचं असणार बघा. 6 धावा धावपलकावरती लागला. चिंचवली 4 टीम बॅटिंग करत असताना सेकंड पूर्वार्धामध्ये 2 झटके लागलेत. त्याच नंतर सध्या बारकडे देखील बाद झाला. दशरथ बांगारे देखील पहिल्याच बॉलवरती. चांगली गॅप चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं मिडॉनच्या मध्ये. शॉर्ट मिडॉनचा फिल्डर चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं विशालच्या माध्यमातून. पहिलं षटक समाप्तीनंतर धावपलकावरती धावा पाहायला मिळतात. सेकंड पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना चिंचोली 4 टीमच्या 2 गडी बाद असताना 7 धावा धावपलकावरती. हॅलो, तर या ठिकाणी नाणेफेकी संपन्न केली जाईल. आपण पाहतोय सुपर 10ची दुसरी लढत आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला साई स्टार दोदानी त्यांच्या विपक्षात फाईट करेल गावदेवी चेरवली. या 2 संघादरम्यान ही लढत असेल. आपण पाहतोय मी विनंती करेन सन्माननीय चांगेजी कवटी यांना विनंती करेन आपल्या शुभ असत्या यावेळेस मात्र नाणेफेकी संपन्न करायच्या. दोन्ही टीम्स कॅप्टनला विनंती करेन की टॉस बॉक्स मध्ये मात्र रिपोर्ट साधेत. आपण पाहतोय या ठिकाणी सुपर 10ची दुसरी लढत आपल्याला पाहायला मिळेल आणि टॉस यावेळेस मात्र केला जातो. आपण पाहतोय तर टॉस जिंकला. आपण पाहतोय चेरवली टीमला प्रथम निर्णय काय असेल तर डिसिजन पेंडिंग राहील. आपल्याकडे वेळ भरपूर कमी आहे तर जाऊया कॉम बॉक्स मध्ये ज्या ठिकाणी जोडले जातील प्रकाश भगत. थँक्यू. यस, पहिला षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या ओव्हरमध्ये 7 धावा धावपलकावरती खर्च केला नरेश पारदीनं आणि 2 संघाचे प्रमुख खेळाडू बाद झाल्यानंतर आता पूर्णपणे मिडल ऑर्डरसाठी जबाबदारी घेण्यासाठी दाखल झालाय मैदानामध्ये. पाहू शकाल फलंदाज अर्जुन निरगुडा आणि त्यांच्या समेत पाहू शकाल ओमकार गावंडाचा विचार केला. बॅटमध्ये 1 चौकार आलाय. 3 चेंडूमध्ये 5 धावेचा वैयक्तिक योगदान दिले आपल्या संघासाठी. ही जोडी फार महत्त्वाची असते बघा चिंचोली 4 टीम कडनं. विचार केला 40 धावेचं सेट टार्गेट ठेवलंय तुम्हाला. बनवायच्या 40 धावा फक्त. आणि दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली. गोलंदाज पाहू शकाल आकाश पारदी. पहिलाच अतिशय चांगला खोलात चेंडू फेकलाय बघा. अगदी शरीरापासून थोडासा चेंडू दूर ठेवलाय बघा क्रीज वरती आणि चांगलं गोलंदाजी पाहायला मिळते. दुसऱ्या षटकामध्ये चांगली सुरुवात, अगदी पॉझिटिव्ह सुरुवात पाहायला मिळते. सकाळच्या सत्रामध्ये आजचा दिवसाचा विचार केला थोडासा क्लायमेट खराब पाहायला मिळतंय. दमट वातावरण पाहायला मिळतंय तुम्हाला. पहिल्याच चेंडूवरती चांगली सुरुवात पाहायला मिळते. बॅटच्या मधोमध काय फटका सजवलाय. ऑन शॉट अगदी स्क्वेअर लेगच्या वरतून ठोकला गेलाय. सेकंड पूर्वार्धामध्ये शानदार षटकर आलाय अर्जुन निरगुडाच्या बॅटमधून. डीजे ज्या प्रकारे सुरुवात झाली होती डॉट बॉलनं लेंथ पारखली गोलंदाजाची आणि त्याच्यावरती आक्रमक पाहायला मिळालाय अर्जुन निरगुडाच्या बॅटमधनं. जबरदस्त फटका पाहायला मिळालाय स्क्वेअर लेगच्या वरतून.
पहिला षटकार पाहायला मिळत आहे आजच्या दिवसामध्ये. फार चांगला स्ट्रोक केला बघा. धावफलकांचा विचार केला तर धाबा थांबतल्या होत्या, आता मात्र धाबा बारेचा धाबा धावफलकावरती पाहायला मिळतात. 13 धाबा, 2 गडी बाद चिंचवली फोर टीमच्या. अर्जुन निरगडावरती सगळी जबाबदारी आहे बघा. फार चांगला खेळ दाखवला होता पहिल्या दिवसामध्ये या खेळाडूनं. गोलंदाजी देखील सुरेख. ट्रॅकर बॉल, यस, पंचांचा सिग्नल आला. यस, इट इज वाईड बॉल आणि वन बाउन्सची देखील वॉर्निंग मिळाली गोलंदाज आकाश पारदे या खेळाडूला. एका धाबेनं ऍड केली जाईल धावफलकावरती. 14 धाबा धावफलकावरती लागल्या गेल्या. 40 धाब्यांचं लक्ष्य बनवायचं आहे आता. सेट टार्गेट ठेवलंय चिंचवली फोर टीमला. एक षटकार आलाय, त्याच नंतर दबाव आलाय गोलंदाजावरती. वाईड बॉल फेकल्यानंतर या रडार मध्ये बॉल, प्रॉपर टायमिंग पाहावं लागेल. क्षेत्ररक्षक आहे लॉंगर मध्ये. हो, तिसऱ्या अटेम्प्टला झेल कॅरी केलाय. लास्ट जवाब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालाय आणि ते तिसरा झटका संघाचा प्रमुख खेळाडू मिडल ऑर्डर साठी आला होता अर्जुन निरगुडा, परतावं लागलं. तिसरा झटका लागलाय चिंचोली फोर टीमला. तिसरा झटका लागलाय. संघाचा प्रमुख संकटमोचक बनला होता. एक षटकार आला होता ज्याच्या बॅट मधनं, तिथून मात्र मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये प्रॉपर टायमिंग करता आलं नाहीये. बॉल आणि चेंडूचा प्रॉपर बॉल आणि बॅटचा संपर्क झाला नाहीये. आणि लॉंग ऑन दिशेमध्ये तिसऱ्या अटेम्प्टला दोन अटेम्प्टला चेंडू सोडला होता. तिसऱ्या अटेम्प्टला चांगलं गॅदर केलं चेंडूला आणि लॉंग ऑन दिशेमध्ये क्षेत्ररक्षक होता तिथे दीपकनं. फार चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं त्याच्या माध्यमातून. तिसरा झटका लागला चिंचवली फोर टीमला. अर्जुन निरगुडा बाद झाल्यानंतर आता 5व्या क्रमांकावरती दाखल झाला खेळाडू प्रवीण वारगडा. 14 धावसंख्येवरती 3 गडी बाद. चांगली सुरुवात, षटकार आला, चांगला कमबॅक केलाय. आलंदा कार्पेटच्या सायन्स स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक थोडंसं फंबलिंग. 2 धावा प्रयत्न करावा लागेल आणि 2 धावा देखील कंप्लीट झाल्या बघा. 1 धाव तिथे 2 धावा कन्वर्ट केल्या. क्षेत्ररक्षण खराब पाहायला मिळालंय नरेश पारदीकडनं, ज्यानं पहिले षटक फेकलं होतं अप्रतिम. 7 धावा खर्च केल्या, एक विकेट मिळवला. 1 रनरच्या स्वरूपात दुसऱ्या पहिल्या षटकामध्ये बाद 2 गडी झाले होते चिंचवली फोर टीमचे. दुसऱ्या षटकाला तिसऱ्या बॉलवरती अर्जुन निरगुडाला परतावं लागलं. 16 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. पुन्हा एकदा आकाश पारदीसाची फुलटॉस बॉल आणि इथे फुलटॉस बॉल वरती अगदी पॅड वरती चेंडू आदळला होता बघा. आणि त्याच नंतर आता या षटकामधला अंतिम बॉलचा खेळ बाकी असणार. धावफलकावरती धावा पाहू शकाल 16 धावा. चांगली लढत पाहायला मिळाली. दोन्ही संघ तुल्यबळ पाहू शकाल. दोन्ही संघ दरम्यान दोन्ही संघात बाजूने बॅलन्स असेल बघा सामना. 40 धाब्यांचा लक्ष्य आहे, परंतु 16 धावा खर्च केला दुसरे षटक चालू असताना. चांगली गोलंदाजी पाहायला मिळत आहे. यावेळेस शॉर्ट ऑफ लेनचा होता, पडल्यानंतर थोडस चेंडूने उसळी घेतली. सरळ एस्टेरक्षकाकडे विसावला गेला चेंडू आणि ते दुसऱ्या षटकाचा खेळ देखील समाप्त झालाय. 16 धावा 3 गडी बाद चिंचवली फोर या टीमची. दोन षटक समाप्त झाले. धावफलकावरती फक्त 16 धावा धावफलकावरती लागला चेरवली फोर टीमच्या. 3 गडी बाद असताना येणारे अंतिम 12 बॉल असतील. धावांची गरज पाहू शकाल आतापर्यंत 24 धाव्यांची. 12 धाव्यांची गरज बघा. आता रिक्वायर्ड तुम्हाला 12 न जावं लागेल बघा. चिंचवली फोर टीमला प्रति ओव्हर मध्ये तुम्हाला 12 धावा बनवाव्या लागतील. सामना जर जिंकायचा असेल तर या षटकामध्ये तुम्हाला धावांची वसुली करावी लागेल. ओमकार आलाय ॲज नंबर 3 साठी. जास्तीत जास्त वेळ स्ट्राईक वरती राहिला नाहीये, परंतु तिसऱ्या षटकामध्ये आता स्ट्राईक वरती आणलं गेलंय ओमकार या खेळाडूला. फार चांगली गोलंदाजी केली ओमकारनं. त्याचनंतर क्षेत्ररक्षण देखील फार चांगलं पाहायला मिळालं पहिल्या सत्रामध्ये चिंचवली फोर टीमच्या माध्यमातून. येणारे अंतिम 12 बॉल. सकाळचं सत्र चालू असताना रफ अँड टफ सामना पाहायला मिळेल. दोन्ही संघ ताकदवर पाहायला मिळतात. एक पाहू शकाल जय वाघोबा बी संघ पहिल्या
पहिल्या सत्रामध्ये 39 धावा बनवल्या. येणारे 24 बॉलमध्ये 40 धाव्यांचं लक्ष ठेवलं होतं चिंचवली 4 टीमला आणि ते 3 गडी बाद असताना 5व्या क्रमांकावरती खेळाडू आलेला दाखल झाला प्रवीण बारगडा, ज्याने 3 बॉलमध्ये 2 धाब्याचं वैयक्तिक योगदान दिलंय. प्रभाकर तिसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज, मिस टायमिंग स्ट्रोक आहे. लॉंगॉनचा खेळाडू दीपक येणार, चुकी अजिबात होणार नाहीये. चौथा झटका लागलाय चिंचवली 4 टीमला. ओमकारकडनं भरपूर अपेक्षा होत्या, मात्र पूर्णपणे निराशा पाहायला मिळाली ओमकारकडनं देखील. चौथा झटका लागलाय चिंचवली 4 टीमला. ओमकार बॅक टू द डगआउट. पहिल्याच बॉलवरती सफलता प्राप्त केली गोलंदाज प्रभाकरला पाहू शकाल. तिसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज प्रभाकर सप्रेला पाहू शकाल. पहिल्या बॉलवरती दमदार सुरुवात केली आपल्या संघासाठी. जय वाघोबा तामसई बी संघ पाहू शकाल क्षेत्ररक्षणच्या डिपार्टमध्ये तुम्हाला पाहायला मिळतंय. आणि काय जबरदस्त गोलंदाजी, ज्या पहिल्या दिवसामध्ये हे 2 टीम सुपर 10 मध्ये दाखल झाले होते आणि त्यांची लढत पाहू शकाल. आजच्या सुपर 10 मधली पहिली लढत पाहायला मिळते प्रेक्षकांना. सकाळच्या सत्रामध्ये दमदार सुरुवात पाहायला मिळते. इथे गोलंदाज प्रभाकर सप्रेचे नवीन खेळाडू दाखल झालाय मैदानामध्ये पाहू शकाल. हनुमान गावंडा 6व्या क्रमांकावरती दाखल झाला. इथून आता 24 धाब्यांची गरज येणार आहे. 11 चेंडू 24. अप्रकार बॉल, फुल शॉट. क्षेत्ररक्षक आहे त्या रिझर्व मध्ये. वा, काय एफर्ट पाहायला मिळालाय आकाशच्या माध्यमातून. कॅच ऑफ द डे. आजच्या दिवसामध्ये जबरदस्त कॅच पाहायला मिळाले. जबरदस्त रनिंग करून घेतलाय. स्क्वेअर लेग मध्ये चांगला जल कॅरी केलाय. 5वा झटका लागलाय चिंचवली 4 टीमला. हनुमान गावंडा देखील परतलाय बघा. दोन बॉलवरती 2 सफलता. ऑन हॅट्रिक बॉल बघा, काय गोलंदाजी बघा. तिसऱ्या षटकामध्ये टर्निंग पॉइंट ठरू शकेल चिंचवली 4 टीमला. या षटकामध्ये जर धावा आले नाहीत तर 2 बॉलवरती 2 विकेट मिळवले गोलंदाज पाहू शकाल प्रभाकर सप्रे. त्याच नंतर पहिल्या बॉलवरती लॉंग ऑन दिशेमध्ये बाद झाला होता ओमकार आणि त्याच नंतर स्क्वेअर लेग मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आकाश पारदीच्या माध्यमातून. काय झेल कॅरी केलाय, अक्षरशः फार चांगलं क्षेत्ररक्षण दाखवलंय आजच्या दिवसामध्ये आकाश पारदी या खेळाडूंना. स्क्वेअर लेग मध्ये होता. त्याच नंतर 2 बॉलवरती 2 सफलता प्राप्त केल्या. नवीन खेळाडू 7व्या क्रमांकावरती दाखल झाला गेलाय मंगेश पारदी. आता ताकदीचा वापर करावा लागेल. 4 चेंडू मध्ये तुम्हाला 12 तरी धावा येणं फार गरजेचं असणं बघा. ज्या रिक्वायर्डनं तुम्हाला जायचं होतं ते झालं नाहीये काम. 10 ची सरासरी गाठली नाहीये. तिसरा ऑन हॅट्रिक बॉल, फुल टॉस बॉल. दिशा करा पाहायला मिळाली. यस पंच वळले आमच्या इथे आणि मिळेल एक अतिरिक्त धावेने भर पडली जाते. व्हाईट बॉल न धावपलकावरती धावा. 17 धावा धावपलकावरती. 2 षटकामध्ये 16 धावा खर्च केल्या होत्या. दोन्ही गोलंदाजांना विचार केला. पहिल्या षटकामध्ये 7 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 9 धावा आणि तिसऱ्या षटकामध्ये जबरदस्त सुरुवात पाहायला मिळाली. तिसरा बॉल कुठेतरी फेकत असताना व्हाईट बॉल. 2 विकेट मिळवलेत. बॅटच्या मधोमध आला नाही. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले यष्टीरक्षकच्या माध्यमातून. धावा कशाही येवत पण येणं गरजेचं असणं बघा चिंचवली 4 टीमला. आणि तिसऱ्या बॉलवरती डॉट बॉल फेकलाय परंतु यष्टीरक्षकाने चुकी केली. चेंडू गॅदर करता आला नाही किरण या खेळाडूला आणि ती धावपलकावरती धावा मिळतील नशिबाच्या. 21 धावा धावपलकावरती लागल्या. या 4 धावा मिळतील. नऊ चेंडू 19 धावांचे समीकरण बाकी असणार बघा. आता लॉंग स्टॉप रिजन मध्ये एक क्षेत्ररक्षक तैनात केलाय बघा. त्याच नंतर एक मिड विकेट, त्याच नंतर फाईन लेग, एक लॉंग ऑन, एक लॉंग ऑफच्या दिशेमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे बघा. 30 यार्ड सर्कलच्या बाहेर तुम्ही चांगले सजावट पाहायला मिळते क्षेत्ररक्षकच्या माध्यमातून. चौथा बॉल प्रभाकरचा अगदी गॅप मध्ये चेंडू आहे. क्षेत्ररक्षक नाहीये, दूरवरचा प्रवास केलाय. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. शेवटच्या क्षणाला चाललाय सीमा पार. मिळतील या नशिबाच्या 4 धावा आल्यात. 2 बॉलवरती 8 धावा आल्यात आणि या 8 धावेच्या मधून टीमची धावसंख्या पाहायला मिळते 25 धावा. बघा धावा थांबल्या होत्या स्वप्नील. असं वाटलं होती सामना सुटला निसटलाय बघा चिंचवली फोर्टच्या
टीमच्या माध्यमातून विचार केला, जय वाघोबा तामसई बी टीमच्या माध्यमातून सामना आला होता. 2 बॉलवरती 8 धावा खर्च केल्या, एक वाईट, त्यामध्ये 9 धावा जवळपास खर्च केल्या. 2 बॉलवरती धावा कशा येवत पण येणं गरजेचं असणं बघा चिंचवली 4 टीमला. धावा आल्या तिथे चौकार पाहायला मिळतंय. मंगेश पारधीच्या बॅटमध्ये पहिला चौकार. शेवटच्या अंतिम 2 बॉलचा खेळ बाकी असल्याने आता समीकरण थोडं सोपं झालंय. येणारे 8 बॉल 15 धावींची गरज. 39 धावा बनवल्या त्या पहिल्या सत्रामध्ये. 40 धावेंचं लक्ष ठेवलं होतं चिंचवली 4 टीमला. जवळपास 8 चेंडू आणि 15 धावसंख्येवरती सामना आलाय बघा. 15 धावींचे समीकरण. पुन्हा एकदा गॅप मध्ये शॉट, मिड ऑफचा फिल्डर आहे, लाजवाब झेल टिपलाय बघा. मंगेश पारधी देखील बाद व्हावा लागले. 7वा गडी बाद झालाय चिंचवली 4 टीमचा. 9व्या क्रमांकाचा खेळाडू आता दाखल होईल मैदानामध्ये. ज्या खेळाडूने चौकार लगावला होता अगदी लॉंग ऑफ रिजन मधून, तो आता खेळाडू डगाडू मध्ये परतलाय. 7 गडी बाद झाले चिंचवली 4 टीमचे. सहा गडी बाद झालेत बघा चिंचवली 4 टीमचे. 8व्या खेळाडू दाखल झालाय मैदानामध्ये पंढरीनाथ ढुमना. पाहू शकाल आपण विचार केला तर आता येणारे अंतिम बॉल असतील 7 धावा बनवायच्याच. 15 धावा समीकरण बाकी असणं बघा. 7 चेंडूमध्ये 15 धावींची गरज. पंढरी ढुमना मैदानामध्ये दाखल झाला 8व्या क्रमांकावरती. पंढरीवरती सगळी जबाबदारी. विचार केला नॉन स्ट्राईक वरती तडफडतोय, स्ट्राईक मिळत नाहीये. प्रवीण वारगडा त्याने 3 चेंडूचा सामना केला. वैयक्तिक विचार केला तर 2 धावेचा योगदान दिलाय. या बॉलवरती चांगला एखादा फटका खेचावा लागेल. 2 तरी धावा येणं फार गरजेचं असेल बघा. 15 धावेंची गरज आहे. येणारे 7 मध्ये बनवायच्यात 15 धावा. 7 बॉल 15 धावेचं समीकरण. या षटकाचा विचार केला 2 बॉल मध्ये 9 धावा खर्च केल्या होत्या. त्याचनंतर विकेट मंगेश पारधीला परतावं लागलं. आणि त्याचनंतर 8व्या क्रमांकाचा खेळाडू मैदानामध्ये दाखल झाला. स्ट्राईक एंड वरती तुम्ही पाहू शकाल इनॅक्शन मध्ये पंढरी ढुमणे हा खेळाडू पाहू शकाल. हा प्रकार बॉल होता पंढरीसाठी. संधी होती, संधी गमावली गेली आणि तिसऱ्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. प्रभाकरनं चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली तिसऱ्या षटकामध्ये. विचार केला 2 तरी चौकार आले. त्याचनंतर चांगला कमबॅक केलाय. त्याचनंतर आता येणारे अंतिम 6 बॉल 15 धावींची गरज कंपल्सरी. शेवटच्या षटकापर्यंत सामना आलाय बघा. विचार केला 40 धावा होत्या स्वप्नीला, असं वाटतं की एकतर्फी सामना जाईल, परंतु काय ज्या प्रकारे गोलंदाजीचा एफर्ट पाहायला मिळाला नाही, जबरदस्त पाहायला मिळाला. खरं तर जय वाघोबा बी तामसई संघ खेळ करत असताना पहिल्या षटकामध्ये 7 धावा खर्च केल्या होत्या. नरेश पारधीने षटक फेकलं होतं. दुसऱ्या षटकामध्ये आकाश पारधीने षटक फेकलं, फक्त 9 धावा खर्च केल्या. आणि तिसऱ्या षटकाचा विचार केला बायच्या स्वरूपात एक चौकार आला, परंतु 9 धावा खर्च केल्या तिसऱ्या देखील षटकामध्ये प्रभाकर सप्रेनं. आणि अंतिम षटकामध्ये आलाय सामना. चिंचवली 4 टीमला बनवायच्यात 15 धावा. येणारे अंतिम 6 चेंडू मध्ये बनवायच्यात 15 धावा. षटक क्रमांक शेवटचं अंतिम षटक पाहू शकाल संदेश कडनं जबाबदारी दिली बघा संदेशवरती. जय वाघोबा तामसई बी संघ खेळ करत असताना चांगली क्षेत्ररक्षण राहिलंय, चांगली गोलंदाजी राहिली. आणि जरी धावा झाले नाही पहिल्या सत्रामध्ये, परंतु चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली पहिल्या सेकंड सत्रामध्ये. हा प्रकार बॉल फुल शॉट पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक तैनात, चुकी केली आकाशनं. आता 2 धावेचा प्रयत्न करावा, रिस्की धाव, धोक्याची गंड, खराब फेकी पाहायला मिळाली. बॅकअप सुंदर राहिलाय आणि ते थोडीशी फेकी खराब पाहायला मिळाली. आणि ते 2 धावा मिळतील. 2 धावेच्या मदर टीमची धावसंख्या पाहायला मिळते. 6 गडी असताना 27 धावा धावफलकावरती लागल्या चिंचवली 4 टीमच्या. 13 धावेंची गरज येणाऱ्या 5 मध्ये बनवायच्यात. प्रवीण हा खेळाडू पाहू शकाल
जो खेळाडू पाहू शकाल आपण 5व्या क्रमांकावरती दाखल झाला होता मैदानामध्ये प्रवीण बारगडा हा खेळाडू, ज्याच्यावरती सगळी जबाबदाऱ्या आपल्या चिंचवली फोर टीमची. 5 चेंडू 13 धाब्यांची गरज. पहिल्याच बॉलवरती अपटाकर बॉल होती, त्यानंतर झेल सोडला गेलाय. झेल सोडल्यानंतर इथे पुन्हा एकदा यष्टीरक्षक चुकी करतोय बघा आणि पंच तटस्थ. हा बॉल आहे बघा, वाईड मिळणार नाही. अगदी यष्टांच्या मिडल स्टंपच्या वरतून चेंडू निघून गेला यष्टीरक्षक हातामध्ये. 4 बॉल 13 धाब्यांची गरज. 2 मोठ्या फटक्यांची गरज आहे खरं तर चिंचवली फोर टीमला. 40 धाब्यांचं लक्ष्य बनता बनता इथे आता शेवटच्या अंतिम 4 चेंडूवरती सामना आलाय बघा. 4 चेंडू 13 धाब्यांची गरज. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम बघा, लक्ष असू द्या दोन्ही टीमचं. या बॉलवरती एखादा मोठा फटका यावा लागेल. आलमदा कार्पेटच्या साह्याने शॉट मिळांचा फिल्डर आहे. रेफर केलाय बघा तड पंचांनी. इथे बघावं लागेल ऑन स्क्रीन वरती रनाचा शिकार बनलाय की नाहीये. ऑन स्क्रीन वरती चेक केलं जाईल. विकेट बघा, परतावा लागेल. दुसरा खेळाडू रनाचा शिकार बनला गेला. चिंचवली फोर टीमला धक्का लागलाय 7व्या क्रमांकाचा. 7वा गडी बाद झाला गेलाय. प्रवीण बारगडा देखील बाद झाला बघा. फुलटॉस बॉल होता, अगदी नामी संधी होती फुलटॉस बॉल वरती मोठा फटका खेळण्याची आणि ती एकही धाव मिळणार नाहीये बघा, लक्ष असू द्या. म्हणजे येणारे अंतिम 3 बॉल 13 धाब्यांची गरज. हरेश पारधी 9व्या क्रमांकावरती दाखल झालाय मैदानामध्ये. नॉन स्ट्राईक एंड वरती आलाय. पंढरी ढुमणे 8व्या क्रमांकावरती आला होता. पंढरी ढुमणे एका चेंडू सामना केलाय. डॉट बॉल पाहायला मिळालाय आणि त्याच येणारे अंतिम 3 बॉल 13 धाब्यांची गरज. यस वाईड बॉल, एक धाव ऍड केली जाईल. धावफलकावरती धावा पाहायला मिळतात चिंचवली फोर टीमच्या. 8 गडी बाद 28 धावा. 3 बॉल मध्ये 12 धाब्यांची गरज. एका चमचमत्या ट्रॉफीचा हकदार ठरू शकाल इथून सामना जिंकला तर चिंचवली फोर टीमला. आणि परंतु काय गोलंदाजी पाहायला मिळाले सेकंड पूर्वार्धामध्ये. जय वाघोबा बी तामसई संघाच्या माध्यमातून 3 बॉल फसलाय बघा. डॉट बॉल पाहायला मिळेल. आता सामना आता 2 बॉल वरती आलाय. 2 चेंडू कंपल्सरी 12 धाब्यांची गरज. दोन्ही चेंडूला इथं आता बाहेर पाठवावा लागेल बघा, सीमा पलीकडे दाडावं लागेल चेंडूला. अगदी मोठ्या फटक्याची गरज खरं तर. 40 धावा होत्या. 40 धावा बनता बनता पूर्णपणे घाम फोडल्या चिंचवली फोर टीमला. जय वाघोबा तामसई बीट संघानं फार चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली सकाळच्या सत्रामध्ये. अप ट्रॅकर बॉल, अजून एक डॉट. आता पूर्णपणे एकतर्फी सामना निघून गेलाय जय वाघोबा तामसई बी संघाच्या माध्यमातून. खरं तर 4 षटकामध्ये स्वप्नील 40 धावा बनता बनता फार खराब फलंदाजी पाहायला मिळाली बघा. दशरथ बांगारे ज्या तिथून बाद झाला त्याच सध्या बारगडा देखील बाद झाला. रनआउटचा शिकार बनला होता पहिला खेळाडू. तिथून मात्र पूर्णपणे खराब बॅटिंग पाहायला मिळाली. शेवटचा बॉल टॅप क्रिकेट पाहायला मिळाला आणि एकतर्फे सामना निघून गेलाय बघा. 12 धावेने संघ विजय झाला. जय वाघोबा तामसई बी संघ फार चांगले सकाळच्या सत्रामध्ये गोलंदाजी पाहायला मिळाली आणि ते संघ जिंकलाय बघा. सामना जिंकला गेलाय. जय वाघोबा तामसई बी संघानं परास्त व्हावं लागलं. सुपर 10 ची पहिली लढत पाहायला मिळाली सकाळच्या सत्रामध्ये आणि चिंचवली फोर टीमला परास्त